नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन. श्रावण महिना सुरू आहे. तर श्रावण महिन्यात काढण्यासाठी आपण सोप्या सुंदर अशा रांगोळी बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. फक्त 2 ते 2 ठिपक्यांपासून आपण सुंदर रांगोळी बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला 2 ते 2 ठिपके काढून घ्यायचे आहेत. आता हे ठिपके आपल्याला या पद्धतीने थोडीशी लाईन कर्व करून आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आता या लाईनच्या मध्ये आपल्याला या लाईनवर असा आपल्याला डॉट देऊन तो असं बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता या डॉट वरतीच आपण फूल बनवून घेणार आहोत. 3 पाकळ्या मी त्या फुलाला काढल्या आहेत. मैत्रिणींनो, दररोज अशा सोप्या रांगोळी आणि उठावदार अंगणात खूप छान दिसतात आणि झटपटही होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रांगोळी. आता या दोन्ही फुलाच्या मध्ये आपण अशी आडवी लाईन देणार आहोत. 2 लाईनी देणार आहोत आणि त्याच्यावरती असा डॉट देते मी. डॉटला आपण असं प्रेस करून घेऊया. आता मध्ये मी अशा 2 लाईन देते आणि याच्यामध्ये असा हाच पांढरा रंग भरून घ्यायचा. या पद्धतीने या फुलामध्ये आपण हलक्या हाताने असं व्हाईट रांगोळीने शेड देत आहोत. तुम्हाला माझ्या रांगोळी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. आता बघूयात दुसरी रांगोळी. ही लाईन अशी सरळ मी जोडत आहे. याच्यामध्ये अशा 2 लाईन मी मारून घेत आहे. मध्ये मी असा एक डॉट दिला आहे आणि त्याच्या साइडने आपण असे रांगोळीचे बिंदू बनवत आहे मी त्या डॉटच्या शेजारीच.
पद्धतीने हा जो आपला 2 ते 2 ठिपक्यांचा चौकोन तयार झाला होता त्याच्या या पॉइंटला मी 4 डॉट देऊन घेतलेले आहेत. ही जी आडवी लाईन आहे त्याच्यावरती आपण असं गोल करून घेतला आहे आणि त्यालाच असं आतल्या बाजूने आपल्याला गोपद्म आहे ते काढायचं आहे. या पद्धतीने आपले गोपद्म काढून झालेले आहेत. आपला थोडा आकार जर कधी इकडे तिकडे झाला असेल थोडासा तर आपण असं बोट त्याच्यामध्ये फिरवून तो आकार व्यवस्थित करू शकतो. आता याच्यामध्ये मी असे 3 छोटे छोटे लाईन दिलेत. माझ्याकडे पेन आहे त्यानंच असं आतमध्ये असं ओढायच्या त्या लाईनी आणि हा जो बिंदू आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने दोन्ही साईडने असे फुलाच्या पाकळ्या काढून वरच्या साईडला असं पानाचा शेप द्यायचा आहे. यामध्ये जसं हलक्या हाताने व्हाईट रांगोळी अशी स्प्रेड करायची. तिने आता आपण हे जे गोपद्म काढले आहेत त्याच्यावरती मी असे 3-3 डॉट देते जेणेकरून आपली रांगोळी अजून उठून दिसेल.
मध्ये आपण हा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये मी असा पांढरा रंग भरतीये. अशी आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. माझी रांगोळी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.